त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। पाव किलो मी दुधी घेतलाय, 1 गाजर, 2 टोमॅटो, 1 लहान बीट आणि 50 ग्रॅम लाल भोपळा, तसंच काळं मीठ, साधं मीठ आणि मिरी पावडर। आता आपण टोमॅटो सोडून बाकी सगळ्याची आपण सालं काढून घेऊया। लाल भोपळा, दुधी अशा भाज्या लहान मुलं खायला बघत नाही, पण अशा प्रकारचं जर सूप बनवून दिलं तर नक्कीच मुलं आवडीने पितात। आता आपण हे सर्व साहित्य कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। थंडीच्या दिवसात ताज्या भाज्या छान मिळतात आणि संध्याकाळी गरमागरम सूप प्यायला वेगळीच मजा येते, म्हणून मी वेगवेगळी सूप करत असते। अशाच अजून काही सूपच्या रेसिपीज लवकरच मी टाकणार आहे, तर चॅनेल बघत राहा। आता आपण हे सर्व साहित्य थोडं पाणी घालून कुकरला शिजवून घेणार आहोत। 3 गेलेली आहे। आता आपण कुकर उघडूया आणि हे मिक्सरला लावण्यापूर्वी थंड करून घेऊया। आता हे चांगलं थंड झालंय, तर आपण मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊया। पाण्यासोबतच मी टाकलंय। आता हे मिक्सरला चांगलं बारीक झालंय, तर ह्याला काय गाळायची वगैरे काही गरज नाही। आता आपण काढून घेऊया। हे आता मी मिक्सरला बारीक वाटून घेतलंय। आता आपण थोडंसं गरम करून घेऊया। जास्त आपल्याला शिजवायचं नाही, सारखं सारखं शिजवलं तर त्याच्यामधले विटॅमिन्स कमी होतात। पण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। हे सूप आपल्याला थोडंसं दाटसरच ठेवायचंय। बघा, एवढं तुम्हाला पाहिजे तेवढं जाड पातळ तुम्ही करू शकता, पण याच्यामध्ये जाडपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर वगैरे घालायची गरज नाही, कारण आपण याच्यामध्ये लाल भोपळा घातला आहे, त्याला चांगलाच दाटसरपणा येतो। आता याच्यामध्ये आपण काळं मीठ घालून घेऊया, त्याच्यानंतर थोडं साधं मीठ। बघा, आता चांगलं गरम झालंय। आता आपण गॅस बंद करूया। किती मस्त दिसतंय बघा, लाल भडक कलर एकदम छान दिसतोय। फळभाज्यांपासून बनवलेलं हे सूप एकदम हेल्दी आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण लाल भोपळा टाकलाय तो वजन कमी करण्यास मदत करतो। या सूप मधून अनेक विटॅमिन्स मिळतात, त्यामुळे तुम्ही हे रोज किंवा आठवड्यातून 2-3 वेळा सुद्धा पिऊ शकता। याच्यावर मी मिरी पावडर टाकून घेते। तुम्हाला आवडत नसेल तर, तिखट लागत असेल तर जिरा पावडर सुद्धा टाकू शकता। आता हे सूप पिण्यास आपलं तयार आहे। माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि कसं झालंय ते कमेंट्स मध्ये सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।